सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आज काय बघणार आहोत आपण? आज बघणार आहोत समतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी। किती कलम आहेत? आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18। किती? 5 पांडव बघणार आहोत आपण। काय बघणार आहोत? 5 पांडव धुरंधर ना। संविधानाच्या सुरुवातीलाच राज्य आणि नागरिक ही संकल्पना सांगितल्यानंतर है ना, काय सांगितलेलं आहे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क कोणासाठी? या भारतातील जनतेसाठी। का? कारण की भारत हा लोकशाही राज्य डिक्लेअर केलं संविधानाने। मग डिक्लेअर केलं तर लोकशाही म्हणजे काय? लोकांचं राज्य। राज्य कोण झाले? लोक। तर लोक भारतातले कसे आहेत? समजदार आहेत का? आहेत का? मोठा प्रॉब्लेम आहे। म्हणून संविधानकर्त्यांना माहित होतं की बाबा हजारो वर्षामध्ये है ना, संस्कृती सांगते काय ना लोक वागतात काय। संस्कृती सांगते वसुदैव कुटुंबम, आणि लोक म्हणतात खड्ड्यात गेले माणसं, मी श्रेष्ठ है ना, या जातीच्या, या धर्माचा, या पंथाचा, हा छूत, हा अछूत। अरे च्या मायाला काय म्हणाव? इकडे वासुदेव कुटुंबम म्हणाव आणि इकडे भाऊ कुठं गेला माहित नाही। असं भारतात होतं। हे संविधानकर्त्यांना माहित होतं भारतात बैताडपणा आहे, यांना सुधरावा लागल। कारण यांना राज्य बनवता, राजे असे गधे झाले तर कसं होईल? बरोबर आहे, राईट। आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते? हे 5 पांडव। ते हे 5 पांडव जे आहेत ना, हे थोडक्यात आपण समजण्याचा प्रयत्न करूया। आपण अधिकारी बनणार आहोत, प्रशासन चालवणार आहोत। प्रशासन चालवताना आपण सद्विवेक बुद्धीने कार्य केलं पाहिजे, ही अपेक्षा आहे। आणि त्या अपेक्षेला आपण पुरलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण हे समजलं पाहिजे। कारण सध्या तर आपण सामान्य जनता, आणि सामान्य जनता भारतातली कशी आहे? सांगते वसुदेव कुटुंबन आणि करते काय? जाऊ द्या, चला तर मग समजून घेऊ। पहिल्यांदा संविधानामध्ये जे पहिल्यांदाच याच्यामध्ये दिलेलं आहे फंडामेंटल राईट्स मध्ये 5 मूलभूत हक्क। ते मूलभूत हक्क कशाचे आहेत? लक्षात घ्या। समान न्याय, समान वागणूक आणि समान प्रतिष्ठा। ह्या 3 जे आहेत, ह्या 3 बाबी, ह्या 3 बाबींमधलं ते वर्गीकरण आहे। आर्टिकल 14 to 18 5 है ना। यामध्ये जर तिघांचं आपण थोडस शॉर्ट मध्ये जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला असं दिसेल की बाबा भारत जर बघितला तर भारतीय समाज हा, कारण हे कशाला दिले? कशाला दिले? जे नाही आहे ते देईन ना, की बाबा असं करा। जे आहे ते देईन का? नाही। तर भारतीय समाज सातत्याने विषमतेनं नटलेला आहे। इंडियन सोसायटी हॅड बीन अनइक्वल सिन्स द इयर्स लॉंग। खूप वर्षापूर्वीपासून तेच चालू आहे। जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था आणि पदसोपान कसं आहे? विषमतेवर आधारित। माणसाला माणसासारखं भारतामध्ये ट्रीटमेंट मिळत नाही। माणसामध्ये माणूस आणि बाई याच्यात जबरदस्त भेदभाव आहे। बाईले एवढं डिस्क्रिमिनेशन आहे का विचारू नका। बाई मग कोणत्याही जातीची राहो, बरोबर आहे, हे बी एक खास। आणि माणसामध्ये फरक असं आहे। म्हणूनच आपल्याला काय आहे? हे वर्गीकरण केलेलं आहे आर्टिकल 14 to 18 3 याच्यामध्ये। सामाजिक दृष्ट्या समान न्याय मिळणं आवश्यक आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला माणसासारखं समजायचं आहे। समाजामध्ये ज्या काही संध्या आहेत स्वतःच्या विकासाच्या, त्या समान मिळाल्या पाहिजे। ट्रीटमेंट प्रॉपर राहिली पाहिजे, आणि समाजामध्ये प्रत्येकाला माणूस म्हणून ट्रीट केलं पाहिजे, म्हणजे समान प्रतिष्ठा माणूस म्हणून मिळाली पाहिजे। त्याचं सामाजिक आर्थिक कुठलं स्थान काय असेल काय घेणं देणं नाही। म्हणजे तो ऑफिसर असन किंवा रिक्षेवाला असन है ना, कोणी बी राहू दे, म्हणजे अडाणी राहू दे नाही तर आम आदमी राहू दे, दोघं बी कसे समान राहिले पाहिजे। अशी सकारात्मक भूमिका संविधानाने घेतलेली आहे आर्टिकल 14 to 18 मध्ये।
कशासाठी? तर भारतीय समाज हा जे संविधानाला अपेक्षित आहे, संविधाना जे उदात्त ध्येय ठेवलेलं आहे, कोणतं उदात्त ध्येय ठेवलं आहे? लॉफ्टी गोल है ना, तो आहे समताधिष्ठित समाज निर्मिती. काय आहे? समताधिष्ठित समाज निर्मिती, इगॅलिटरियन सोसायटी. मग इगॅलिटरियन सोसायटी किंवा समताधिष्ठित समाज कसा असतो? ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणार. इट इज अ नॉन डिस्क्रिमिनेटरी सोसायटी. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणार. मग कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणार तर तो समाज कसा असेल? सर्वांना समान संध्या उपलब्ध करून देणार. दुसरा, कोणालाही विशेष अधिकार देणार नाही. नो प्रिव्हिलेज टू एनीवन. मग प्रिव्हिलेज नाही, सर्व समानच आहेत. तर तिथे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याच्या सर्वच संध्या उपलब्ध होतील. आणि असं जर असेल तर फेअर कॉम्पिटिशन होईल. समाजामध्ये जिथे फेअर कॉम्पिटिशन आहे, समान वागणूक आहे, तिथे आपोआपच बंधुभाव नांदू शकतो. फ्रॅटर्निटी कॅनॉट बी जनरेट इन द इनइक्वल सोसायटी. विषमतेनं नटलेल्या समाजामध्ये बंधुभाव होऊ शकत नाही, शक्यच नाही. जिथे समानता आहे तिथे बंधुभाव आहे. त्यामुळे पहिल्यांदा समानता आणावं लागेल, मगच बंधुभाव येईल. आणि बंधुभावाला तर हा देश एकसंघ होईल. आलं नाही लक्षात? ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे 5 पांडवं दिसत आहेत. हे 5 पांडवं समजून घेऊया. समतेचे हक्क. आज आपण केवळ तोंड ओळख, टायटल समजून घेणार, शीर्षक समजून घेणार. का? आता परीक्षेमध्ये बरेच वेळा असे सोपे सोपे सरळ सरळ प्रश्न येतात, पण आपल्यातले बरेचसे कॉम्पिटिटर स्वतःले धुरंधर बनवतात. आपल्यातले बरेचसे कॉम्पिटिटर स्वतःले धुरंधर बनवतात. मी लई असे धुरंधर पाहिला आणि माय लई दोस्त असे धुरंधर होते, बडबड बडबड असं. आणि इकडे प्रिलिम मध्ये खचाक है ना, काउंबे अबे तर असे प्रश्न विचारतात का म्हणते एवढे सोपे? अबे तर सोपेच प्रश्न विचारतात. युपीएससी एमपीएससी काय कठीण आहे का? नाही, सोपीच आहे. आपण त्याला कठीण करतो. कठीण करायचं नाही, सोपं सोपं करायचं. तर सोपं कसं आहे बघा. आर्टिकल 14 याचं शीर्षक काय? कायद्या पुढे समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. हा लक्षात. कायद्या पुढे समानता असं म्हटलंय, हा नकारात्मक दृष्टिकोनातून आहे. म्हणजे तो सांगते कोणाला बी कायद्याच्या वर ठेवणार नाही. दॅट मीन्स मॅन इज नॉट ग्रेटर दॅन द लॉ. म्हणजेच काय की ऑल मेन, दॅट मीन्स ऑल ह्युमन बिईंग, ऑल सिटीजन्स आर इक्वल बिफोर द लॉ. ठीक आहे. एकदा कायद्यासमोर सगळे समान झाले, कोणी कायद्याच्या वर नाही, तर कोणी ग्रेट नाही रे बाबा आणि कोणी भसकणार नाही. क्लिअर? ओके. दुसरं आर्टिकल 15 काय म्हटलंय? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. लक्षात ठेवा, मी शब्दावर जोर देतो. संविधान वाचताना संविधान काय कुठलंही वाचताना काळजी घ्यायची, प्रिसिशन असलं पाहिजे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान म्हणजे केवळ 5च गोष्टी इथे दिलेल्या आहेत. काय? रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. याच्या आधारावर, या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. नो डिस्क्रिमिनेशन अलाउ नाही आहे. म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेटरी सोसायटी निर्माण करायचं. पण किती? फक्त 5 याच्यावर. म्हणजे काय? बाकी याच्यावर डिस्क्रिमिनेशन होऊ शकते? यस, होऊ शकते. यस, होऊ शकते है ना. हे डिटेल नंतर पाहूया. पण किती याच्यावर? केवळ 5. कधी कधी याच्या व्यतिरिक्त लिहून येते आपल्याला आणि प्रश्नाचं उत्तर आपण भसकवतो. भसकवायचं नाही, पाठ करून टाकायचं. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. लक्षात आलं? ठीक आहे. राईट. ही कशी आहे? सामाजिक आणि कायदेशीर समानता आहे. समाजामध्ये कोणताही भेदभाव नाही या 5 गोष्टीवर. आणि कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. डिटेल पूर्ण मस्त एक आर्टिकल डिटेल मध्ये. ठीक आहे. नंतर लगे रो भाई. हा ठीक आहे. आर्टिकल 16 सार्वजनिक सेवा योजनाच्या, लक्षात घ्या, सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. शब्द कोणता वापरलाय?
पब्लिक एम्प्लॉयमेंट. प्रायव्हेट मध्ये आहे का? नाही. प्रायव्हेट मध्ये तो डिस्क्रिमिनेशन करू शकते, तो अपॉर्च्युनिटी नाही देऊ शकत. समान त्याची अपॉर्च्युनिटी नाही द्यायची असं एखाद्या धंदेवाल्याला तर चालन. परंतु सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस, म्हणजे गव्हर्नमेंटचे जेवढे जॉब आहेत त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी असेल. एव्हरीवन हॅव अ इक्वल अपॉर्च्युनिटी. बरोबर आहे? लक्षात आलं? कुठे? सार्वजनिक सेवा योजनेमध्ये. प्रायव्हेट याच्यात का नाही, तिथं तो करू शकते असं सांगते, करू शकते मोकळं. ठीक आहे, नंतर बघूया की एक्झॅक्ट करू शकते का नाही करू शकत है ना. ही औपचारिक आहे. ही कुठल्या प्रकारची समानता आहे? औपचारिक आहे. फॉर्मल इक्वॅलिटी आहे. फॉर्मल इक्वॅलिटी म्हणजे इथे सांगितलेलं आहे केवळ इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, समान. म्हणजे तो कसा आहे हे नाही म्हणलं आहे, त्याच्यानुसार तो पाच बसन, पण हे औपचारिक आहे. फॉर्मल याच्यामध्ये आहे. इन जनरल एकदा काही पोस्ट काढल्या त्याच्यामध्ये बाबा सगळेजण जे जे असतील त्या त्या पात्रतेनुसार ते राहू शकतात. मग इंटरनल अर्हता जी आहे ना, क्वालिफिकेशन किंवा कॅटेगरायझेशन, दॅट इज अ बिंग इन्क्लुडेड याच्यामध्ये आहे. ते कसं आपण डिटेलमध्ये पाहूया. त्यानंतर आहे आर्टिकल 17 है ना, अस्पृश्यता नष्ट करणे, अबोलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. काय आहे? अबोलिशन ऑफ अनटचॅबिलिटी. आता खास गोष्ट आहे की याच्यामध्ये टायटल मध्येच अस्पृश्यता असा शब्द घातलेला आहे है ना. असं म्हटलंय काय? विषमता नष्ट करणे असा शब्द आहे का? नाही. अस्पृश्यता असा शब्द आहे. हा एकदम स्पेसिफाईड आहे. हा एकदम स्पेसिफाईड आहे. हा विशेष प्रकारची विषमता आहे. ही कशी आहे? विशेष प्रकारची विषमता आहे आणि ती भारतीय संस्कृतीच्या विकृती आहे. आलं लक्षात? ती इथे विशेष करून दिलेली आहे. आता हे खास गोष्ट आहे की या आर्टिकलवर संविधान सभेमध्ये एकही डिबेट झाला नाही. काऊन नाही झाला ते आपण आर्टिकल 17 मध्ये पाहूया. ही कशाची आहे? कसा आहे? सामाजिक न्याय आहे. हा काय आहे? सामाजिक न्याय आहे. समाज असा न्यायिक असला पाहिजे, म्हणजे एव्हरीवन शुड बी गिवन अ इक्वल ट्रीटमेंट ॲज अ ह्युमन बीइंग. मानवाला मानवासारखंच समजलं पाहिजे, दुसरं नाही, असं आर्टिकल 17 सांगते. आर्टिकल 18 किताब नष्ट करणे, अबोलिशन ऑफ टायटल. हा बी एक सोंगच हो, असं बी सांगावं लागते संविधानाले, कायच म्हणा. अबोलिशन ऑफ टायटल है ना. आपल्या इकडे लई टायटल आहे. भाऊ, आजकाल कोणतं टायटल? भाऊ है ना. खैर तो इथेही नाही, पण मोठा प्रॉब्लेम आहे. भाऊ है ना. हा भाऊ म्हणला का हे गडबड झाली. जिथं भाऊ म्हणला तो बल्को खाचाखच करते आपल्याला है ना. काय आहे ते आर्टिकल 18 मध्ये समजून घेऊ. हा एक कृत्रिम भेदभाव जो आहे त्याला नकार दिलेला आर्टिकल आहे. कुठलं? कृत्रिम भेदभाव, आर्टिफिशियली केला गेलाय. एकदा टायटल समोर असं श्री 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 3, 4, 5 वेळा लागला, झाला तो वेगळा. तो बी तर माणूस आहे. हात पाय, त्याला बी हात 2 आणि पाय 2, 2 डोळे असंच आहे. काय अजून काही वाढला आहे? शंकरासारखा 3रा डोळा नाही ना. तसं नाही, तरी सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे है ना. पहा हे प्रॉब्लेम आहेत बरं. भारतीय संस्कृतीमधले हे लोचे आहेत, ते लोचे पहिल्यांदा सांगितलेले आहे. आता लक्षात घ्या की संविधानामध्ये मूलभूत हक्क पहिल्यांदाच कुठून सुरुवात केले? आर्टिकल 14 पासून. आणि पहिल्यांदाच सांगितलं, इथूनच सांगितल्यावर लक्षात येते बाकीचं काय. इथूनच सांगितलं की कोणी बी वर नाही, सगळे सारखे आहे. आणि कोणाला वर करून टाकलं? अशा न्यूट्रल गोष्टीले की जी बायास्ट होणार नाही माणसासारखी, ती म्हणजे कायदा. गेटिंग द पॉइंट? क्लिअर? ओके. आता हे सगळे डिटेल समजून घ्या मस्त पैकी. तर तुम्ही फक्त बाबा सोबत राहा, पाहत राहा, समजत राहा, ऐकत राहा है ना, आणि अंगीकृत करत राहा. सोबत लाईक बी करा, शेअर बी करा. अभ्यास करता, अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.